हरी हल हरी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमात्मनन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि
भक्ती प्रेम वीण ज्ञान नको देवा प्रेम वीण ज्ञान नको देवा प्रेम वीण ज्ञान नको देवा भक्ती प्रेम वीण ज्ञान नको देवा सुख दे प्रेम सुख दे रांडवेन कैसा सुंदर पे गेला रांडवेन कैसा सुंदर पे गेला रांडवेन कैसा शृंगार पे केला रांडवेन कैसा शृंगार पे केला प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम बिन नाही समाधान प्रेम बिन नाही समाधान प्रेम बिन नाही समाधान प्रेम बिन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दने प्रेमाते गोड एका जनार्दने प्रेमाते गोड अंतरी सुरवाड जानतीला अंतरी सुरवाड जानतीला सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख नाही समाधान प्रेम बिन नाही समाधान प्रेम बिन नाही
प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. विठोबाद कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार खुमाई, विठोबार कुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार कुमाई, विठोबार खुमाई, विठोबार कुमाई, विठोबार खुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार खुमाई. पुंडरी कवरदार श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत एकनाथ महाराज की जय, गुरुवर्य कांबेकर महाराज की जय. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. हॅलो स्वर द्या स्वर. भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम दुःख देई, प्रेम सुख देई देई, प्रेम दुःख देई. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम दुःख देई, प्रेम सुख देई देई, प्रेम दुःख देई. प्रेमाविन नाही समाधान,
नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान रांडवेने कैसा शृंगार पेकेला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड अंतरी सुरवाड जानतील विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या जयांचे केल्या हॅलो, हॅलो. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री शरण श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनिया बाबांच्या माईकला थोडा आवाज द्या हॅलो हॅलो का कमी केला बाबा हॅलो विको द्या थोडं हॅलो हॅलो हरी माईक खाली करा थोडा माईक अजून थोडंसा हरी भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी मला वाटतं आपल्या इथे सत्याचं दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षाला अनुरूप असा हा नाथबाबांचा 4 चरणांचा अभंग आपण सगळे परमार्थाला निघालेले असताना
नाथबाबा स्वतःची अनुभूती देतात आणि परमार्थ करत असताना देवाकडे आपल्याला मागायचंय. आपण भगवंताची भक्ती करत आहोत आणि भक्ती करत असताना ज्ञानाची प्राप्ती गरजेची आहे. आणि ज्ञानाची प्राप्ती करत असताना काय बाबा तुला अडथळे येतील आणि अडथळ्यातून निवारण तू कसा करून घेशील. पण नुसतीच भक्ती केली तर जमेल का? नुसतं ज्ञानी असून जमेल का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाथबाबांनी 4 चरणांमध्ये दिलेले. तसा समजण्यासारखा सोपा अभंग बघा. नाथबाबांचं वैशिष्ट्य सांगत मध्ये शांती ब्रह्म, संतांमध्ये शांती ब्रह्म, संतांमध्ये सर्वात श्रीमंत असे आमचे नाथबाबा. गरिबीचा आणि नाथबाबांचा संबंधच किती दान द्यायचं तेव्हा द्या तरी संपणार नाही. म्हणजे आपलं पनवेल विभागच आला की नाही? पनवेल विभागच आला. किती दानशूर व्यक्ती आहेत तरी लक्ष्मीची कमी आहे का? नाही. सप्ते दीड दिवसाचा सप्ताह पण एवढा मोठा सप्ताह वाटतो की 8 दिवसाचं आयोजन केलेले. म्हणजे श्रीमंती आपल्याला भगवंतानी कमी दिलेली आहे का? सगळ्यांसाठी आयोजकासाठी आधी टाळ्याच वाजल्या पाहिजेत जोर जोरात. सुरुवात अशी सुंदर आहे. दुसरं वर्ष मागच्या वर्षीचं पहिलं वर्ष होतं, हे दुसरं वर्ष म्हणजे सुंदर. आणि आयोजनासाठी सरांचं मार्गदर्शन, आपल्याला सरांच्या मार्गदर्शनाच्या अभावी आपण काहीच करू शकत नाही. लक्ष ठेवा. श्री गुरु सारिका असता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. योग्य मार्गदर्शनाची गरज आहे बाबा. लग्न करायचं म्हणजे सगळ्यांना जमतं, सप्ताह करायचं म्हणजे सगळ्यांचं काम येरा गबाळ्याचे काम नाही. धोतर तर पाहिजेच. स्त्रीचं कीर्तन ठेवणं याच्यासाठी डेअरिंग लागते. हो ना. 1.5 दिवसाचा सप्ताह, त्याच्यामध्ये 1 दिवसाची सेवा, दुसऱ्या दिवशी काळाचं कीर्तन आहे, त्याच्यात तुम्ही स्त्रीची नेमणूक करता म्हणजे आणखीनच तुमचं म्हणजे सौभाग्य समजा. किंवा तुम्हाला मी स्ट्रॉंग मानते की जिथे जग स्त्रियांना विरोध करते बाबा, नारदा जगा दिवस स्त्रियांनी उभं राहायचं नाही, त्याच ठिकाणी तुम्ही सगळे सपोर्ट म्हणून एका स्त्री कीर्तन करा. त्यामध्ये सगळ्यांचे शतशः मी ऋणी आहे की मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायवर विठ्ठल 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 विठ्ठल. त्यातल्या त्यात जो अट्टाहास होता फडके बाबांचा की नाही बाबा ताईंना मला आमच्या गावामध्ये कीर्तनाच्या अनुषंगाने आणायचंच आहे. म्हणजे त्यांचा अट्टाहास, कोणाचा तरी अट्टाहास लागतो. सप्ताह करणं म्हणजे अट्टाहासाची माणसं नाही, माझाच कीर्तनकार पाहिजे, हे अट्टाहास. बरं का तुम्ही एकदा ताईंना कीर्तनाला आणून तर बघा, तुम्हाला काहीतरी वेगळेपणा दिसेल. म्हणजे का नवीन नवीन कीर्तनाचं आयोजन करतो, तेच 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 ऐकून लोक कंटाळलेले असतात. प्रत्येक वेळेला काय उदाहरण बदलत नाही. त्याच्या पुराणातली वांगीपेक्षा पुराणातली वानगी. वानगी म्हणजे काय? पुराणातली वांगी नाही बरं का. आपण म्हणतो पुराणातली वांगी, तर वांगी नाही ती. म्हणजे पुराणात काय वेगळी वांगी होती का? वानगी नसून तो शब्द वानगी. वानगी म्हणजे उदाहरण. पुन्हा पुन्हा तीच उदाहरण ऐकून की आपल्याला ह्या कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये भक्ती करत असताना आपल्याला काय अडथळे येतील. मग ते अडथळे पार करून आपल्याला पुढे जायचंय. मग ती भक्ती कशी असावी, त्या भक्तीमध्ये काय असावं? ज्ञान तर पाहिजे, ज्ञानाशिवाय काहीच नाही. तर नाथबाबा इथे सांगतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. मला ज्ञान तर हवंय पाहिजे बरं का, मला ज्ञान हवंय, पण त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. का? जर त्याच्यामध्ये प्रेम नसेल, ती भक्ती नसेल, नुसताच तुम्ही परमार्थ करत असाल तर त्याच्यामध्ये काय होणार? अहंकार तयार होणार, अभिमान तयार होणार. कोण करतोय? मी करतोय. एखादं म्हणून मी करतो म्हणून सप्ताह, त्याचा सप्ताह नाही बरं का. मी जर हात काढून घेतला ना कसं सप्ताह होईल? अभिमान नित्य नवा तया माझी. जर ते ज्ञान आणि भक्ती आणि प्रेम विरहित असेल तर अभिमान झाल्याशिवाय राहत नाही. आपण किती वेळा बोलतो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. प्रत्येक वेळेला आपण म्हणत असतो ना, पण किती वेळा म्हणतो तरी अभिमान जातो का रे? आरशात बघा, आरशात बघितल्यानंतर आपलं बाह्य रूप दिसेल, अंतरंगात बघितल्यानंतर बघायचं माझा अभिमान गेलाय का? तुझा आहे, तुझा पासी परी तू जागा आपल्याकडेच आहे. अभिमान गर्व ताटा आहे की ना आपल्याला विचारायचं आणि मग उत्तर
आपल्याकडेच आहे. प्रेम सुख देई, देवाकडे मागताना देवा मला संपत्ती वगैरे काही नको बरं का, प्रेम सुख देई, माझं सतत तुझ्यावर प्रेम पाहिजे. माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होता कामा, तुझ्यावर प्रेम करण्याचं केवळ तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर काय पाहिजे, प्रेम पाहिजे. देवावर, कोणावर, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह. एकेरी 4 म्हणा, कारण वेळ आपल्याकडे कमी उरलेला आहे. हा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. की हा देह नाशिवंत आहे, पण नाशिवंत देहावर प्रेम केलं म्हणजे कोणावर प्रेम केलं, मुलाबाळांवर प्रेम केलं, पतीवर प्रेम केलं, अगदी आपल्या नातेवाईक सगळ्यांच्यावर प्रेम केलं. मग ते प्रेम समजा आपल्या आधी ते गेल्यानंतर किती दुःख होईल. भगवंत हा अनादी काळापासून युगे 28 वेटेवरी उभा. कसा आहे, किती 28, युगे 28. आपण नव्हतो माहिती नाही. कर कटावरी ठेवून युगे 28 भगवंत उभा आहे. कोणासाठी, भक्तासाठी. हा, भक्तासाठी भगवंत उभा राहिला युगे 28. त्याची कंबर दुखली नसेल का, त्याचे पाय दुखले नसतील का. इथे 2 तास कीर्तनात उभं राहून बसून आमच्या पायाला मुंग्या येतात आणि देवाला भक्ताने युगे 28 शिक्षा केले की नाही, काय वाटत असेल. आणि आपण जातो ती गाराणी घेऊन, देवाला किती त्रास होत असेल. देव आपल्याला सांगतो का कधी, बाबा एवढ्या सगळ्यांची गाराणी मला ऐकावी लागतात, जे माझे खरे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत मला पोहोचावं लागतं. किती हा व्यापार आहे, 4 माणसाचं कुटुंब पोचताना आपल्याला किती नाकी न होते, तरी सुद्धा आपल्याला मनुष्य देहाशी आल्यानंतर कारण आठवीसी कृपालू देवासी, ओसितो जगाशी एकळा तो. एकटाच भगवंत एवढ्या सगळ्या जगाला पोचतोय. बऱ्याच कथा या माध्यमातून आहेत. अशीच एक छोटीशी कथा शिवाजी महाराजांची मी सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकदा दुष्काळ पडला होता. खूप मोठा दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची टंचाई होती. पण लक्षात ठेवा, महाराज पण बुद्धिवान, युक्तिवान, शक्तिवान, की कोणाला द्यायचं आहे ना तर फुकट कोणाला द्यायचं नाही. काम करा, हा तुमचा मोबदला घ्या, पोट भरेल तुमचं. आता फुकट दिल्यानंतर माणसाला त्याची किंमत नसते. महाराजांनी त्याच वेळेला, आता आपल्या प्रजेला पोटाला भरायला अन्नधान्य पण पाहिजे. फुकट दिलं तर त्यांना त्या अन्नाची किंमत कळणार. त्याला म्हणतात बरं महाराज फुकट देत आहेत, खात जा, दररोज फुकट मिळतं. महाराजांनी त्यावेळेला रस्त्या दुरुस्तीची कामं सुरू केली, म्हणजे कामही होणार आणि आपण आपल्या प्रजेची सेवाही करू. दोन्ही अनुषंगाने युक्तिवाद महाराज साधायचे. फुकट दिला असं सगळी जनता आळशी झाली असती. मग रस्त्याची कामं काढली. रस्त्याची कामं करता करता चला एक दिवसाचं जे काय असेल त्यांना मिळायचं, त्याच्यातून त्यांच्या रोजीरोटी चालत होती. म्हणजे महाराजांचा जे स्वराज्याचं काम होतं ते सुद्धा चालू होतं आणि सगळ्यांचा उदरनिर्वाह होत होता. आणि दुष्काळाची काय झळ जी होती ती लागत नव्हती. बघा, रिकामा बसलं की टेन्शन येतं माणसाला, अनेक विचार डोक्यात येतात. त्याच्याविषयी आपण कामात राहिलो तर काय विचार येतात का डोक्यात, नाही. आपल्याला एकच ध्यास असतो, ते काम कधी पूर्ण होतंय, ते काम कधी पूर्ण होते. त्यामुळे परिस्थितीची माणसाला जाणीव होत नाही. त्याच काळामध्ये महाराजांच्या रस्ते कामाचं काम सुरू असताना, आता बघा, जर शिष्य एखादं काम करत असेल तर त्या शिष्याला वाटतं बाबा मी जे काही काम करतो ते माझ्या गुरुवर्यांना दाखवावं. तसंच महाराजांनी श्री रामदास स्वामी त्यांच्या गुरूंना आमंत्रण केलं आणि बोलवलं की बाबा अशा पद्धतीचं काम चालू आहे, बघायला चला. रामदास स्वामी तिकडे आल्यानंतर बघा, शिष्य आपला कुठे चुकतोय याची झळझळ, याची कळकळ गुरुला पाहिजे. गुरुला शिष्याबद्दल आतून प्रेम पाहिजे, आतून काळजी पाहिजे की माझा शिष्य काय चुकीच्या मार्गाने तर जात नाही. जे त्या दोघांचं, जसं देवाचं आणि भक्ताचं प्रेम असतं तसं गुरुचं आणि शिष्याचं प्रेम असतं. बोलाच्या अनुषंगाने महाराजांच्या तोंडातून
एक शब्द गेला, अपशब्द नाही म्हणायला लागेल, पण बोलता बोलता त्यांच्याकडून एक चुकी झाली. महाराज काय बोलले की मी असताना माझ्या रयतेला कधीही त्रास होणार नाही, माझी प्रजा कधीही उपाशी पोटी राहणार नाही. काय शब्द आला? मी. शब्द आला मी. महाराज बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले, पण श्री गुरु असतात. श्री रामदास स्वामींनी सांगितलं, बर का बाबा, कुठेतरी अहंकार महाराजांना झाल्यासारखा वाटला. म्हणजे आपण बरं का, आपण आल्यानंतर महाराज या या या, आपण त्यांचं स्वागत करतो. या, हा बघा माझा बंगला. कोणाचा बंगला? माझा. ही बघा माझी गाडी, ही BMW आहे. ही आता कुठल्या कुठल्या गाड्यांची, आता मी काय सांगू, जेवढ्या नवीन गाड्या आल्या तेवढ्यांची. फॉर्च्युनर, या सगळ्या माझ्याच, या सगळ्या मीच कष्टाने मिळवल्या. माझी नोकरी पण छान आहे, चांगला 25-30 लाखाचा पॅकेज आहे. तुमच्या कृपेनं सगळं बरोबर आहे. आणि माझी पोरं बाळ पण प्रत्येक शब्दात माझं माझं मी 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 शब्द अडकून गेलो. महाराजांच्या चुकून तोंडातून गेलेला की माझी रयता, माझ्या मुलं उपाशी राहू शकत. बर, महाराजांनी ओळखलं लगेच. रामदास स्वामी महाराज, बर चालेल, काय करा, आता रस्ते काम चालू असताना दगड फोडायचे असतात. सांगितलं हा दगड फोडा. सगळी जनता उपाशी कोणीच नाहीये ना, सगळे दंड पोट भरलेले. दगडामध्ये दगड फोडल्यानंतर त्याच्यातून पटकन एक बेडकी बाहेर आली. काय बाहेर आली? आता बेडकी कशात होती? दगडाच्या आतमध्ये. तिला अन्न कोण देत होतं का? पाणी होतं का आतमध्ये? तर सांगण्याचं तात्पर्य स्वामी महाराजांनी सांगितलं की बाबा तू नाही, हा सगळ्यांचा पालन पोषण करणारा तो भगवंत आहे. मग त्याच्या नामस्मरणाला तू विसरू नको की तो भगवंत किती मोठा. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण रामोदरम राजीवम लोचनम कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. मीरे सारखं बोलवतो का? घ्या बघू विषाचा पेळा, बघूया आपल्याला काय होतंय की नाही. लगेच ॲम्ब्युलन्स बोलवायला लागेल. कौन कहते हैं भगवान खाते नहीं माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं. हो ना, देवाला नैवेद्य पण दाखवताना आपण एवढं मोठं ताट आपलं आणि देवाला कृष्णापर्णमस्तू. कधी कधी ना आपले संस्कार आपण करतो पण मनाला लाज वाटते हो. अरे एवढं ताट आपण खायचं आणि देवाला एवढंच द्यायचं, पण भाग्य आपलं एवढंच की ते अन्न प्राशन करत असताना भगवंताला आठवणं. कारण पोसितो जगाची एकला तो, पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो. पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो, पोसितो जगासी एकला तो. विठ्ठल 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 विठ्ठल. फरक आहे स्त्रियांची ताकद, पुरुषांची ताकद. बाउंड्रीवर जरी स्त्रिया गेल्या तर त्यांना ती रायफल धरायला ताकद पण पाहिजे ना. म्हणजे मी स्त्रियांच्या विरुद्ध नाही बरं का, मी ही स्त्रीची प्रमुख आहे. हा, स्त्री प्रमुख म्हणून इथे कीर्तनकार आहे. फरक असतो. जी कामं पुरुषांनी करायची ती पुरुषांनीच करायची, जी कामं स्त्रियांनी करायची ती स्त्रियांनीच करायची. मुलींना मी काही बोलत नाही. ताकद खाता पितात की नाही वाटत नाही मला काय. हा, महाराज बघा कसे, हा वारकरी कसा पाहिजे, हा बघूनच सगळे घाबरले पाहिजेत. हा, विठ्ठल विठ्ठल पहिला दिवस म्हणजे नाम. तर पहिल्या दिवसात नामही पाहिजे, पहिल्या दिवसात आपल्याला देवही पाहिजे, पहिल्या दिवसात आपल्याला भक्तीही पाहिजे, पहिल्या दिवसात आपल्याला मागणं पण करायचं. म्हणून अशा पद्धतीने घेतलेला अभंग आता एक 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 टप्प्यानं
कमी वेळामध्ये सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर भक्ती करायची आहे, तर भक्ती कशी करायची? भक्तीची सरळ सरळ व्याख्या म्हणजे देवाची विभक्त नसणे, म्हणजे देवापासून तुटायचं नाही. देवाचा आणि माझा संघ तुटता कामा नाही. नाथ बाबा भागवतामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना काय सांगतात? अहर्णीसी माझी कथा, अहर्णीसी माझी वार्ता, अहर्णीसी माते ध्याता, भक्ती तत्वता तया नाम. अहर्निशी म्हणजे सतत, सतत म्हणजे सतत थांबवायचं नाही. अगदी झोपेत सुद्धा भगवंत आठवलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. अहर्निशी माझी कथा, सतत माझ्या कथा बोलायचं, हा सतत माझं नामस्मरण राहिलं पाहिजे. बोलताना वार्ता करत असताना पण भगवंताशिवाय इतर गोष्टी सांगायच्या. सतत मला नामस्मरण ध्यान करता आलं पाहिजे. ध्यानस्थ एकांत जरी मध्ये बसला तरी माझ्या नामस्मरणामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये माझ्या भगवंताशिवाय दुसरं काही नसेल. आणि असे गुण ज्याच्या अंगी असतील, भक्ती तत्वता तया नाम. भगवद्गीतेमध्ये भक्ती, माझा भक्त कसा असावा याचे अनेक दाखले दिले. त्याच्यातला मी एक श्लोक सांगते तुम्हाला. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. विठ्ठल 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 अनपेक्ष सुचिरदक्ष. अनपेक्ष कशाची अपेक्षा न करणारा, सतत दक्षता बाळगणारा. कधी माझ्याकडून चुकी तर होणार नाही, दक्षता पाहिजे. पक्वाद्याचं लक्ष कीर्तनकारांकडे पाहिजे. कधी थांब म्हणतील भरवसा नाही. आपण अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. अनुभवाशिवाय काही गोष्टी होत नाही. म्हणजे कोणाचं लक्ष कोणाकडे पाहिजे? गाणाऱ्याचं लक्ष कीर्तनकाराकडे पाहिजे. कधी म्हणतील पहिला चरण, कधी शेवटचं चरण पण म्हणतील. बरं का, आपल्याला ती सवय लागलेली आहे. पहिल्यांदा पहिलं चरण, दुसऱ्यांदा दुसरं चरण, तिसऱ्यांदा लोक अटकतात ना. मग आपल्या जवळचे महाराज असले तर चालून घेतात. वर आपण मोठे महाराज आणले तर झाली ना आपली पंचायत. पण ते पण महाराज हुशार असतात, थोडेसा इफेक्ट दाखवायला लागतो ना. मध्येच बोलतील शेवटचं चरण, शेवटच्या चरणात मध्येच बोलतील, दुसऱ्या चरणात मध्येच बोलतील, आता पहिल्या चरणात या. कधी कधी तर अभंग पण आपला सुटत नाही. आपल्याला काय घेणं देणं आहे अभंगाचा? आपला पत्ताच नसतो. सगळ्या संसाराच्या गोष्टी सांगून 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 ही पब्लिक खुश होते. विठ्ठल कीर्तनातलं काय समजलं नाही समजलं तरी चालेल, पब्लिक मात्र खुश झाली म्हणजे कीर्तनकार महाराजांना मागणी जास्त. ते देवाला कीर्तन आवडलं ना आवडलं आम्हाला काय घेणं देणं, पब्लिकला मात्र कीर्तन आवडलं. बरं, इथं येऊन खूप अगदी उच्च पद्धतीचं जे कीर्तन असतं ते आपण इथे, मला वाटतं काही महाराज आहेत तेच फक्त सांगतात. मला जास्तीत जास्त कीर्तन राऊत बाबांचं आवडतं. कठोर शब्द बोलतील पण खरं बोलतील. बरं, इथं खरं बोलणाऱ्या लोकांना आवडतील का? सांगते तुमच्या सप्त्यामध्ये एवढ्या चुक्या झाल्यात कीर्तनकारांनी दाखवल्या तर या महाराज या वर्षी आलाय करा, पुढच्या वर्षी यांना बोलवायचं. बरं, आमच्याच घरात येऊन आमच्या चुक्या करतात, बोलवायचे. महाराजांचा उद्देश काय असतो? बरं, परमार्थ अशा पद्धतीनं करा. भक्ती आहे ना ती अशा पद्धतीने करा. भक्तीचं सोंग देवाला आवडत. जे करायचं आहे ना ते लोकांच्या आवडीसाठी नाही करायचं, ते कोणाच्या आवडीसाठी करायचं? भगवंताच्या. इथे गोष्टी सांगायच्या, पराक्रमाच्या सांगा, शूर योद्ध्यांच्या सांगा, संतांच्या सांगा, नामाच्या सांगा. याच्या पलीकडे संसारातल्या गोष्टी सांगून का आपल्याला संसार माहिती नाही का? ठल विठ्ठल 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 विठ्ठल. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. सगळ्यात जास्त त्रास संसारात आहे ना तो स्त्रियांना नाही. आता तर सीझन आहे, तुम्हाला माहिती आहे का? पापड तयार करा,
कुरड्या तयार करा, वेपर्स तयार करा, सांडगे तयार करा, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. काही लोक म्हणतात की परदेशातल्या स्त्रिया मार्च एंडिंग आली की फायनान्शियल प्लॅनिंग करतात, कारण मार्च एंडिंगला आपलं फायनान्शियल इयर संपतं आणि 1 एप्रिल पासून सुरू होतं. मग ते पुढच्या वर्षात मी काय फायनान्शियल कंडिशन करणार त्याचा विचार करतात. एज्युकेटेड आहेत, आपण अडाणी होत. अरे पण आम्ही पण फायनान्शियल प्लॅनिंग करतो ना. काय त्या कुरड्या पावसाळ्यात करून जमतील का? चिखल करायचंय का त्याचा? पण कुरड्या आमच्या लोकांना आवडतात. थोडासा टेस्ट वाटतं जेवणामधली. बघा आमच्या स्त्रिया सगळ्या उन्हातानामध्ये त्या कुरड्या करत बसतील, पापड करत बसतील. कोणासाठी करतात? गावाला वाटण्यासाठी, स्वतःला एकटीला खाण्यासाठी. का ती एकटी नवरा बाहेर गेला, नवरा ड्युटीवर गेला की एकटी तळत्यानी खाते, असं काय आहे का? पूर्ण कुटुंबासाठी. कोणासाठी करत असते? कुटुंबासाठी. संसारामध्ये सगळ्यात जास्त खटपट जी आहे ना ती स्त्रियांचीच आहे. तुमच्यावर माझा अजिबात आक्षेप नाही पुरुष वर्गावर. तुम्ही सांगा, आपण पगार आणून देतो होम मिनिस्टरकडे, तुझं काय करायचं ते तू कर. आपल्याला काही टेन्शन आहे का? आपल्याला टेन्शन आहे का? महाराजांनी पगार आणला, ताईंकडे दिला, परत चालले कीर्तनाला. मग घरात तेल आहे का तूप आहे की काय, भाजी संपले की काय, सगळी टेन्शन कोणाला? स्त्री वर्गाला. संसारामध्ये सगळ्यात मूळ महत्वाची भूमिका कोण बजावतं? बरं, एखाद्या घरामध्ये बाईला काय समजत नसेल तर पुरुषाला सगळ्या यादा करत असाल तर त्याच्या हातात दुर्भागी तोच. विठ्ठल विठ्ठल भक्ती करायची तर आहे. म्हणजे आपण संसार करणं, संसार दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे. पण संसार एवढा सोपा आहे का? मी म्हणते परमार्थ सोपा आहे, संसार अवघडी. संत सांगतात का सार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती. परमार्थामध्ये काय सोपं आहे का? कोण म्हणतं सोपं आहे? कधी म्हणतात ठाईचा वै सोणी करा एक चित्त आवळे अनंत आळवावा. एकाच ठिकाणी बसायचं, भगवंताचं चिंतन करायचं, देवाची पूजा अर्था. मी आणि देव याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसत नाही. झाली भक्ती. फक्त मी आणि देव. मी भक्त तू देवा ऐसे दावी रूप मज गोपिका रमणा. म्हणजे ही अवस्था झाली म्हणजे तुमची भक्ती खरी. तुमचा परमार्थ करा, मग तो परमार्थ सोपा तर बरंच आहे ना. मग पण दिंडीला जातोय आपण, भगवंताचं नामस्मरण करत पुढे पुढे जातोय. संध्याकाळी कुठे, सकाळी नाश्त्याला विश्रांती बसली, काय चाललंय? ऍडमिशन झालं का? शाळेत पोरं गेली का? सगळ्यांना डबे दिले का? मग चित्त नाही ना आम्ही. म्हणजे जर कीर्तनामध्ये गेलो, मोबाईल पहिले सायलेंट झाला पाहिजे. म्हणजे मला त्या कीर्तनामध्ये मला संसाराचा थोडा सुद्धा लवलेश नकोय. म्हणजे मला फक्त देव आणि मी. मला कुठेतरी कीर्तनाचे नि नटनाचे हे नामची नाही पाचे. म्हणजेच काय, कीर्तनामध्ये भगवंत सूक्ष्म रूपाने प्रत्येकाचं अंतकरण बघत असतो. बाबा ह्याचं अंतकरण आहे का नुसता देह घेऊन आला इथे, मन घरी ठेवून आलाय. काही जण नुसती शॉपला येत असतात. मग सांगायला आम्ही कीर्तनाला जातो. आम्ही कुठलं कीर्तन सोडत? आम्ही आयुष्यभर एवढे कीर्तन ऐकले. अरे तुझ्यात बदल काय झाला मला सांग. आयुष्यभर आपण किती कीर्तन ऐकली, किती कीर्तन सांगितली. मी पण त्याच्यामध्ये का तुम्हाला कोणालाच मी बोलत नाही, मी मलाच म्हणते. किती कीर्तन ऐकली, किती कीर्तन सांगितली, पण बुवांच्या मध्ये बदल नसेल तर ती भक्ती जाईल का शेवटला? नाही. विठ्ठल भक्ती सांगत असताना नाथ बाबा सांगतात, हे भगवंता मला तुझी भक्ती करायची आहे. ती भक्ती पाहिजे, त्याच्यात प्रेम पाहिजे, आणि भक्ती आणि प्रेम विरहित अशी असं मला ज्ञान पाहिजे. आणि हे जे ज्ञान नाथ बाबा प्रथम चरणात मागतात. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा.
ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी 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 प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख दे 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 प्रेम दुःख दे भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान भक्ती करत असताना नाम रूप अधिक भाव नाम अधिक रूप अधिक भाव म्हणजे तुमच्या भक्तीमध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे नामस्मरण करत असताना त्याच्या रूपाचं तुम्हाला ध्यान पाहिजे आणि नाम रूप म्हणजे रामरूपी अनुसंधान जाणून भक्ता भवलक्षण नाम पाहिजे रूप पाहिजे जगन प्रमाण दावितो नामाचं प्रमाण पाहिजे रूपाचं प्रमाण पाहिजे आणि हे सगळं करून जर आपल्या भक्तीमध्ये भावच नसेल तर देव भुलाला देव भुलाला भावासी देव भुलाला भावासी देव भुलाला भावाचे देव भुलाला भावाचे देव भुलाला भावासी सांडोनिया वैकुंठासी सांडोनिया वैकुंठासी देव भुलाला देव भुलाला भावासी देव भुलाला भावासी देव भुलाला 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 भावासी चांदोनिया वैकुंठाचा चांदोनिया वैकुंठाचा सांडोनिया वैकुंठासी देव भुलाला भावाचे देव भुलाला भावासी देव भुलाला भावासी देव भुलाला भुलाला भावासी भावासी मला सगळं कळतंय हो सगळं कळतंय पण कळतंय पण वळत आपल्याला माहितीये देवाला काय पाहिजे भाव पाहिजे भाव त्याचीच फुलं त्याला अर्पण करतो त्याचीच पानं त्याला अर्पण करतो त्यानंच आपल्याला दिलंय देवाला हे पाहिजे का देव म्हणतो हे देत असताना तुझा समर्पक भाव पाहिजे की देवा हे हाईचे तुझंच आहे रे पण मी भिकारी आहे मी याचक भिकारी कोण आहे भिकारी आहे की मला तुझ्या मी तुझं भाग्य मानतोय की भगवंता तुम्हाला मनुष्य देह दिलास
त्याचं कारण आहे नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे हा मनुष्य देह. तो आपल्याला मिळालाय पण कळाला म्हणजे आता तुमच्या सप्त्याची सुरुवात आहे. आता कुठे आपल्याला देव कळाला. आता देव आपल्याला कळाला. आता हे पुढं थांबणार नाही. तुम्ही सुरुवात केलेली कारण आपल्याला देव अरे बाबा हा 100 वर्षाचा देह आहे आणि त्या 100 वर्षातलं आपलं काय आहे का. शतवर्षाची गणना 100 वर्ष सांगितलेले आहेत. 25 वर्ष आपल्या हक्काचे आहेत. म्हणजे 25 वर्ष शिक्षण आनंदाने घेतो. काय संसाराची चिंता नसते. काय आणायचं काय ठेवायचंय. पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये 25 वर्षापर्यंत 25 म्हणजे शालेय जीवनापासूनच त्रास असतो. त्याला दगदग दगदग करून शिक्षण सुद्धा घ्यावं लागतं. पैसे सुद्धा कमावे लागतात आणि अशांचीच पोरं पुढे जातात. विठ्ठल विठ्ठल आज जर आपण भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा सगळीकडे जर शिक्षणाचं महत्त्व बघितलं तर गरिबांची जी मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं जी आहेत, जे खरंच राब राब शेतामध्ये राबतात तेव्हा त्यांच्या घरातली चूल पेटते, अशांची मुलं मिलिटरीमध्ये आहेत. अशांची मुलं IAS झालेत. अशांची मुले IPS झालेत. आपल्याकडे दुर्लभ तो जाणा. आपल्याकडं हा प्रकार दुर्लभ आहे. आपण शिक्षणाला महत्वच देत नाही. मी असं म्हणत नाही परमार्थ करू नये. परमार्थ करावा का, करणंच आहे. पण हे करता करता शिक्षणामध्ये कुठं आपण कमी पडता कामा नाही. देवाच्या कृपेनं आपल्याकडे खूप पैसा आहे. पण शिक्षणाच्या बाबतीत आपण कुठे कमी असता कामा नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. विठ्ठल काय होतं कधी कधी आपण कुठे कमी असलो ना की आपली लोक किंमत करतात. काय करतात? किंमत करतात. कशात कमी. आणि लोकांना काय उद्योगधंदे नसतात. त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही. त्याच्या देवाच्या नामाशी काही घेणं देणं नाही. त्याच्या भावाशी तर काही घेणं देणं नाही. भाव म्हणजे त्याचा भाव नाही हो, त्याच्या मनातील भगवंताप्रती असलेला भाव. अशा ज्या गोष्टी समाजामध्ये चाललेल्या आहेत ना त्या थोड्या कमी झाल्या पाहिजे. थोडंसं विषयांतर होतं की हा जो भाव आहे ना की आपलं कुटुंब संरक्षित राहिलं पाहिजे. आणि ह्या भगवंताच्या संरक्षक कवच जर माझ्या कुटुंबाला हवं असेल तर संस्कार करणारी पहिली कोण आहे? माता. बघा जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनाचं चरित्र आपण बघितलं, पूर्ण घडवण्याचं काम माता जिजाऊंनी केलेलं आहे. पण माता जिजाऊ पुढे होत्या पण त्यांच्या मागे त्यांना सपोर्ट करणारे की दिसत नव्हते पण होते. कोण होते? शहाजी राजे होते मागे. ते दिसत होते का? चाकरी मोगलांची करत होते पण आतमध्ये हिंदुत्वाचं रक्त सळसळत होतं. त्यांना माहिती आहे की मी एकदा प्रयत्न केला पण तो असफळ झाला, पण मी आता माझ्या मुलाकडून हा जो प्रयत्न आहे तो असफळ होऊन देणार नाही. विठ्ठल विठ्ठल अशा जिजाऊंच्या धरणीमध्ये असलेल्या सगळ्या आपण माता भगिनी आहोत. अशा छत्रपती शिवरायांच्या कृपेने आज कीर्तन भजन प्रवचन ही सगळी चाललेली आहेत. महाराज जर भगवंताने महाराजांना पाठवलंच
नसत्या आपली कीर्तन झाली असती का? झालीच नसती. त्यावेळेला संत तुकाराम महाराज पण होते, ते डायरेक्टली इनडायरेक्टली कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार करत होते. तुम्ही एकच राजा आपला आहे, त्याच्या पाठीशी राहा. हे तरुण वर्ग आहेत, त्या तरुण वर्गाला जा स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपल्या स्वराज्यासाठी लढा. कळत नकळत काय करत होते? डायरेक्टली इनडायरेक्टली शिवाजी महाराजांना सपोर्ट करत. त्यांना माहितीये की हा जर राजा जर नसतेल तर बरं शिवशंभूचा अवतार महाराजांना बोललं जातं का? आज आपल्या कथा कीर्तनाला मोरल सपोर्ट जो आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संतांचा तर आहेच आहे, पण त्यावेळेला संत सुद्धा होते. त्यावेळेला जर महाराजच नसते तर आपण सगळे कुठे असतो विचार करा. इथे बोलण्याचं म्हणजे हे स्थान नाही की आपण काय बोलायचं इथे, पण जर नसते तर आपण कुठे असतो याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. मग महाराजांनी सांगितलं असता स्वावलंबी बना. महाराजांचा मेन संदेश काय होता? स्वावलंबी राहा. कुठे असेल झुकून राहू नका. करायचं असेल देशासाठी करा. कशा करायचं असेल? धर्मासाठी करा. करायचं असेल मानवतेसाठी करा. देव असं तुम्ही देवाला घंटा वाजून 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 किती प्रयत्न केले ना, देव जागा होणार नाही. कारण देव तुम्हाला सांगतात संत, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा, आपण शब्दशः अर्थ केलो की झोपलेत त्यांना उठा. ए उठा, जागे व्हा, संघटित व्हा, एकत्र या. हा तिकडे ह्यो इकडे, तो तिकडे, तो तिकडे. आपण विस्कळीत झालो का पुन्हा भारत एकदा परतंत्र्यात जाणार आहे. याची त्याची खेचाखेची करून आपण पुढे जाऊ का? एखाद्याचा पोरगा शिकला, तो गरिबीचा असत, त्याचा सत्कार करा, त्याला मोरल सपोर्ट करा. त्याच्याकडे पैशाची कमतरता आहे, प्रत्येकाने 500-500 रुपये काढा. 500 रुपये म्हणजे काय? ही साडी पण 500 रुपयाची नसते, हिच्या ब्लाऊजच 500 रुपये. 500 पण कमी, मला काही इतकं माहिती नाही. म्हणजे नवीन स्टाईलचे ब्लाऊज निघालेत त्याचे. मी असंच एकदा बोल म्हणजे आपल्याला पण पाहिजे ना, सगळ्यांकडे असतो. विचारायला गेले, सांगितलं 2,500. 2,500 म्हणजे 2-3 साड्या येतील. मी गप्प बसले. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य काय? जर आपल्यातील आपल्या समाजातील, मग हा समाज म्हणजे तुम्ही कोण मला आगरी, हे मराठे, हे त्या जातीचे नाही. आपल्या परिसरात असलेला एखादा गरीबाचा मुलगा जर हुशार असेल ना, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मदत करा. कशाला बिचाराला आई वडिलांना कष्ट करायला हवा? म्हणजे आयतं पण देऊ नका. मग त्याला सवय लागेल प्रत्येक वेळा, मग तो अभ्यास कमी करेल असं पण होईल. त्याला मोरल सपोर्ट द्या. बाबा हे तुला 500 रुपये घे, पुढे तुला जसे जमतील तसे आम्हाला दे, जसे जमतील तसे पण दे. आता त्याला फुकट वाटेल, बरं फुकट मिळतंय, समाज मला देतोय आणि मी घेतो ऍडमिशन, मग तो अभ्यास करायचा नाही. ही गती झाली आपल्या मुलांची. विठ्ठल विठ्ठल मुलं सहजच 10 रुपये मागतात आणि आपण 10 रुपयाच्या ऐवजी त्याच्यावर एक शून्य वाढवतो आणि किती रुपये देतो? 100 रुपये देतो. मुलांनी मागितले म्हणजे मुलं सज्जन असतील असा माझा भाग आहे की त्याने बिचारांनी 10 रुपयेच मागितले. आपलं वाटतं माझा पोरगा आहे, 4 पोरांच्यात गेला, त्या पोरांनी 100 रुपयाचा खाऊ मागितला आणि याच्याकडे ते नसतील तर आपली किंमत होईल ना. परत तो घरी जाऊन सांगायचा अमक्याचा पोरगा, त्याच्याकडे पैसेच नाही, 10 रुपये घेऊन येतो. मग आपण काय करतो? बाबा 100 ना, हे 100चे 500 घे, पण 4 चौघात आपली. म्हणजे आपण कशाला सर्वस्व मानलं? पैशाला. आपण आपली किंमत कशाने ठरवली? आपण ठरवली का लोकांनी ठरवली? आपण ठरवली. म्हणून आपली मुलं मागे आणि परप्रांतातली म्हणाला आपण सगळे भारतवासीच आहोत,
पण बाकीच्या राज्यातील मुलं पुढे आज बँकांमध्ये गेलात, मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये गेलात, सगळी मुलं केरळची, तिकडं तमिळनाडूची, मद्रास भागामधली, आपली कुठं तिथे क्लार्क, पाणी द्यायला, फाईल उचलायला खूप कमीपणा वाटतो, खूप कमीपणा वाटतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी आपण मुलांना शिक्षणाचं माध्यम दिलं पाहिजे. नुसतं शिक्षण नाही, उच्च शिक्षण दिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणाला मला परमार्थ शिकवायला आल्यात की शिक्षण शिकवायला आल्यात? मी दोन्ही शिकवायला आली. दोन्ही करणं गरजेचं आहे. परमार्थ जर त्या माणसाने केला असेल तर तो कुठल्याही हुद्द्यावर बसू द्या, तो भ्रष्टाचार करणारच नाही, करूच शकत नाही. मी सांगते, जर त्याच्या रक्तामध्ये परमार्थ असेल आणि त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं असेल तर तो भ्रष्टाचार करूच शकत नाही. कारण त्याला कळतंय की जर मी चुकीच्या मार्गाने पैसा कमवला तर माझा भगवंत मला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे परमार्थ अधिक शिक्षणाची. आपलं होतंय काय, ज्याचं शिक्षण नाही ते परमार्थात घुसले. आता मी कोणालाच बोलत नाही का शिक्षणाचा आणि परमार्थ संबंध सांगते का, हे पोरगा 10वी पास होत नाही, पाठवा तिकडे आनंदीला कीर्तन शिकायला. म्हणजे जो माल हिथं विकला जात नाही तिथं विकला जातो का? अरे ज्ञानियांचा शिरोमणी, अरे तिकडं ज्ञानी लोकांची गरज आहे. आणि आपण अज्ञानी माणसाला, ज्याला काय इथं 10वी पास होता येत नाही, त्याला तिकडे पाठवतो. चुकी आपली आहे की नाही? निश्चितच आहे. आपल्याला असं वाटतं इथं माल खपलत नाही तिकडे. आणि जे शिक्षण घेतात त्याला म्हणते बाबा तू पक्वात नको वाजू, हे आपलं काम नाही, ते बुवा बघून घेतील. म्हणजे जे शिक्षणात हुशार आहेत त्याला याच्यापासून काय केलं जातं? म्हणून तर देशात भ्रष्टाचार वाटलाय. हा, साधू बुवा डोंगी बोंगी जास्त वाढलेत. एखादा ताई असतील, आता मी डोक्यावर हात दिला आणि तुमचं सगळं चांगलं झालं, तुम्हाला वाटतं ताई मोठ्या सात्विक आहेत, मोठ्या साधू आहेत, त्यांनी डोक्यावर हात ठेवला तर बाबा माझं कल्याण झालं. म्हणजे साधू बोधुगिरी देवाला गरज आहे का देवाची? देवाचा आणि या साधू बोधूचा काय संबंध नाही का? देवा अंतरीची घेतो संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, जगी विरक्त तोची जाणा. तोची साधू ओळख आपण काय बोलता की साधू असा ओळखायचा की ज्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा वाईट भाव नाही पाहिजे. हे आपण लोकांना हे सोंग करून दाखवतो. मी तर सरळ म्हणते, पुढच्या वेळेला मला नाही कीर्तनाला बोलावलं तुमच्या गावानी निश्चितच चालेल. हे परमार्थाची सोंग डोंग काही कामाची नाहीयेत. कारण देव भावाला बोललेला आहे, तर आपण काय करायचंय सोंग करायची का? मला खूप मोठं व्हायचंय, मला खूप प्रसिद्ध कीर्तनकार व्हायचंय. मोठे प्रसिद्ध कीर्तनकार झाल्यानंतर मला वाटतं मी खरंच गावाची ऋणी आहे. मला आता मनामध्ये रिलॅक्स झालं, पण मी आले माझं स्वागत असं केलं, फुलं बिलं टाकून, मला टेन्शन आलं आतमध्ये. मी खरंच काय एवढं मोठी कीर्तनकार आहे की माझं अशा प्रकारे स्वागत केलं जात आहे? निश्चितच मी धन्यता तुमच्या गावाला देईन की मी काय काय नाही मलाच माहिती नाही. मला सोडा विचकल्यासारखं झालं. असं स्वागत मोठ्या मोठ्या सप्त्यामध्ये मोठ्या मोठ्या कीर्तनकारांचं असं स्वागत केलं जातं. आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या कीर्तनकारांना एवढा मोठा तुम्ही मान दिला, मला मी खरंच धन्य मानलं स्वतःला की पहिल्यांदाच असं झालंय की एवढं मोठं भरभरून स्वागत माझं केलं. आणि सप्त्यामध्ये कीर्तनं तशी होतातच. पण कसं असतं, आज लोकांना सत्य बोलल्यानंतर राग येतो. आता आपण कीर्तनकारांना बोलायचं आणि ते बोलावर इथं काय हा वरचा सोंग आहे, वरचा रंग, त्या माणसांना राग येतो. आम्ही काय हे करतो ते काय चुकीचं करतोय का? कीर्तन करणं हे चुकीचं आहे का? नाही. प्रवचन करणं हे चुकीचं आहे का? पक्वाद वाजवणं चुकीचं आहे का? देवाचं नामस्मरण करणं चुकीचं आहे का? सगळी माध्यमं आहेत. भगवंतापर्यंत जायची ही सगळी काय आहेत? माध्यमं आहेत. भगवंत फक्त मंदिरातच आहे का? मंदिराच्या बाहेर भगवंत नाही दिसत का तुम्हाला? विठ्ठल जली स्थली भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल. अशी दृष्टी आपली झाली पाहिजे. ती आपल्याला स्टोरी माहितीये. भगवंतांना सांगितलं सभेमध्ये, दुर्योधनाला विचारलं काय रे आपल्या राज्यातली लोक कशी आहेत, सगळे कोण काय? त्याला सगळ्यांच्या मध्ये चुकीचं सगळे, हा तसा आहे तो तसा आहे, एक सुद्धा मला चांगलं दिसत नाही सभेमध्ये.
धर्मराजाला उठवलं. मला कोणच वाईट दिसत नाही. म्हणजे दृष्टी आपली, विजन म्हणजे आय पॉवर. ही डोळ्याने दिसणारी दृष्टी वेगळी, अंतरीची दृष्टी वेगळी. मग नाथ बाबा सांगतात मला ज्ञानी व्हायचंय, मला ज्ञानी व्हायचं आहे. मला त्या ज्ञानामध्ये भक्ती पाहिजे, भाव पाहिजे. आणि अशी भक्ती पाहिजे असेल, त्याच्यामध्ये एवढं करत असेल, त्याच्यामध्ये प्रेम नसेल तर काही अर्थ नाही. मग काय पाहिजे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविना आहे समाधान, प्रेमाविना आहे समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आपल्या भक्तीमध्ये जर प्रेमच नसेल, भावच नसेल, तर आपल्याला समाधान मिळणार नाही. ठेविले अनंत तैसेची रहावे, अनंत तैसेची रहावे, चित्त्या सुद्यावे समाधान, नित्य सुजावे समाधान, नित्य सुजावे समाधान. ठेविले अनंत तैसेची रहावे, चित्ती सोदावे समाधान. भगवंतानं जसं ठेवलंय तसंच राहायचं. चित्तामध्ये समाधान असणं गरजेचं आहे. नुसतं रडत बसलं तरी आपली परिस्थिती आपण बदलू शकतो का? याचा अर्थ लोक वेगळा घेतात. जर आपली गरीबच परिस्थिती असेल तसंच राहायचं घरी बसून. दे हरी पलंगावरी, दे हरी. देव का बाजारचा भाजीपाला आहे की तुम्हाला घरी येऊन सगळं देईल? देवे दिला देह भजन तो बाधक झाला परमार्थ करत असताना. पण तरी सुद्धा देवाने हात दिलेत ना, कान दिलेत. भजन करायचं भगवंताचं. भजन करतामध्ये कामा, संतांनी पण सांगितलं कामामध्ये काम काहीतरी म्हणा राम. म्हणजे काम करू नका असं सांगितलं का? काम काहीच नाही करायचं. काम न करता आपल्या घरात रोजीरोटी येईल का? जे काम करशील ते कसं कर? जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन जोडायचे, उत्तम व्यवहार कर. कोणाच्या याची टोपी त्याच्या घालून, त्याची टोपी त्याच्या घालून, त्याची टोपी त्याच्या घालून, नंतर जेव्हा त्या उलट्या येतील ना रिवर्स, तेव्हा तुला त्या नीट ठेवणार. कितीही पैसे कमाव, मी म्हणते माणसाने कितीही पैसा कमावा, का श्रीमंत नसावं? वारकरी गरीब का असावा? वारकरी श्रीमंत असावा. पण वारकरी याची टोपी त्याच्या घालून, त्याची टोपी त्याला घालून पैसा कमवू. उत्तम व्यवहार करा, कुठलाही रोजगार करा, कुठलंही काम करा, चांगल्या पद्धतीनं करा. कुठलंही काम करा म्हणजे योग्य काम करा, ज्याने दुसऱ्याची हानी होणार, ज्याची दुसऱ्याची हाय लागणार. हा, एखाद्या एजंटनी, आता मी एजंट बद्दल काय बोलत नाही का बरं, मला मारून घेतील इथे. एजंट म्हणजे आता एजंट स्वतःच असतात. कारण माझा एका एजंट बरोबर संवाद झाला. म्हणजे मी काय व्यवहार करत नाही का. बिचारा एजंट आल्यानंतर तो मनाच्या व्यथा सांगत होता मला ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर की मॅडम मी एजन्सी पण करतो, पण मी एक रूल पाळलाय की मी नोकरी पण करतो आणि एजन्सी पण करतो, पण माझ्या एजन्सीचा एकही रुपया मी माझ्या संसारात लावत नाही. जो काय माझा पगार येतो ना, त्या पगारातच मी माझं घर भागवतो. कारण मला माहिती आहे की एजन्सीचा पैसा आपल्या घरात सुख समृद्धी नांदून देत. कळतय पण वळत नाही. तुम्हाला काय वाटलं एजंट लोकांना माहिती नसतं हा हायाचा पैसा असतो?
शेतकऱ्याच्या सातबारावर हजाराचा भाव लावायचा आणि प्रत्यक्षात मात्र 50,000 एकरीनी भाव घ्यायचा. म्हणजे ही फसवणूक झाली की नाही? फसवणूक कोणाची? बळीराजाची, शेतकऱ्याची. झालेली फसवणूक तर कोणाला माहिती असते? एजंटलाच माहिती असते. एजंट इकडून पण 2% घेणार, तिकडून किती टक्के झाले? 4% झाले. 4%वर मग 0 लागतात ज्या वेळेला त्याची स्वतःची वेळ येते. जेवढे टक्के कमवलेले असतात सगळे हॉस्पिटलला जातात. विठ्ठल 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 लक्ष्मी चंचल आहे असं म्हणतात. काय म्हणतात? लक्ष्मी चंचल आहे. आम्ही म्हणतो पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का, की जी लक्ष्मी चंचल आहे ती आमच्या भगवंताच्या पायाशी आहे. आम्हाला लक्ष्मीची कमतरता आहे का? आम्हाला थोडं जरी रिलं तर देवा काय करू आता, माझी वारी कशी होईल? देव कोणाला तरी दया येते. आता वारी म्हणजे काय पैशाशिवाय राहिलेली नाही हो का? आता वारी म्हणजे पैशाशिवाय राहिलेली. आपण विचार करतो 4 पैसे तरी खिच्यात पाहिजेत, असावेत तरच वारी राहिली. पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता काल बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. आपलं शरीर सुद्धा आपल्याला साथ देईल की नाही सांगू शकत. सगळ्या व्यवस्थांचं अनुसंधान करून किंवा आपण 1 महिनाभर बाहेर जातोय, आपल्या कुटुंबाची व्यवस्था पण आपल्याला आधी करावी. पूर्वी लोक विचार करत नव्हते. संत वारकरी लोक पूर्वी विचार करत नव्हते. काय करतील ते करत, मला काय घेणं देणं. आता लोक विचारी झालेत. म्हणजे संसाराचे विचार करतात, परमार्थाचे विचार करतात. म्हणजे सुखरूपाईसा तुझा कोण सांगा, सुखरूपाईसा तुझा कोण सांगा, पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्या काळामध्ये वारकऱ्यांना खूप यातना सहन करावं लागल्या. पण आता आपण खरंच सुखरूप होत. आपला पांडुरंग परमात्म्याने सगळ्या वारकऱ्यांना सुखी ठेवलंय. म्हणजे त्रास आपल्या जीवनामध्ये नाहीच ठेवला. पण लक्षात ठेवा आता तर आपली खरी परीक्षा आहे. शीताची परीक्षा, भाताची परीक्षा शीतावरून घ्यायची. कोलम आहे वाडा कोलम आहे, रत्न एक जयाच्या भाते पंक्तीला. इथून सुरुवात होते वारकऱ्याची. विठ्ठल 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 विठ्ठल. जुन्या काळामध्ये भेटलं नाही भेटलं, उपाशी तापाशी वारकरी वारी करत होता. आता लोक सगळी टप्प्याटप्प्यावर बसलेत. हे घ्या बिस्किट. आता बिस्किट महाराजांनी खायची का? हे काय फ्रुट्या काय, केळा काय, चिक्या काय? हे महाराज आपल्या महाराजांना माहितीये वारकरी वारीला गेल्यानंतर खरी मजा असते. ती पिशवी शिवताना मोठी शिवून येतो. गळ्यामध्ये असतं ते धोपट्या टाईप, पण तिची थोडीशी एवढी मोठी असते. त्यांना माहितीये रस्त्यातून जात जात आपलं चालले रामकृष्ण हरी, चणे खाल्ले, रामकृष्ण हरे, शेंगदाणे टाकले. म्हणजे राम किती मजा आहे वारकऱ्यांची. काय टेन्शन आहे? काय टेन्शन आहे का वारीमध्ये? अजिबात नाही. म्हणून तर आपण मजेत जातो ना. दंडात घ्या, पाय बी पण दुखत नाही. कारण का असं खूप मैलावर असं चालत नाही ना. काही टप्प्यावर एक तास चाकलं, थोडं 1-1.5 तास चाललं. मी कुणाच्या विरोधात नाही बोलत की आता आपल्याला परमार्थ करणं या माध्यमातून सोपं झालं. जे पूर्वी अवघड होतं, पूर्वी खूप अवघड होतं. पण आता आपल्याला काय झालंय, सोपं झालंय. की टप्प्याटप्प्यावर ब्रेकफास्ट, पुढे गेल्यानंतर सकाळी म्हणजे उठल्या वारकऱ्यांना चहाची वगैरे सोय. आता दानशूर खूप लोक आहेत. का माहितीये लोक दानशूर आहेत? त्यांना माहितीये यांना दिलो तरच मला पुण्य होईल. त्यांना माहितीये यांना जर दिलं नाही ना मला पुण्य होणार. म्हणजे तुम्ही नाम घेत जाता ना, यज्ञ पावली प्रत्येक नामाला एक यज्ञ पुढे जाता. यातलं अर्ध पुण्य दानशूर व्यक्तीनं जातात. त्यांना माहितीये या वारकऱ्यांनाच दिलं पाहिजे, त्याशिवाय आमचं चांगलं होणार. दानशूर व्यक्ती खूप असतात. आता दानशूर व्यक्तींमध्ये वारकरी कोण आहे का बघा? आपण आपल्या पद्धतीनं मदत करतो, पण अख्ख्या जवळजवळ 10-20 लाख पब्लिक आहे. त्याला आपला वारकरी कोण देईल का अन्नदान? एवढं कसं काही शक्य आहे? आपण संतच पाहिजे. म्हणजे रांजण भरलंय, वाढतच चाललंय, वाडा तरी वाढतच पाहिजे. आता ह्या युगात तरी शक्य. त्यामुळे दानशूर व्यक्ती खूप आहेत. पण त्या दान का करतात त्याच्या मागे लक्षात ठेवा. त्यांना भीती असते.
त्यांना भीती असते, कारण त्यांना माहिती आहे, म्हणजे लोकांना कळत नाही का मी चुकीच्या मार्गाने पैसा कमवतोय. का वाटतं तुम्हाला? जो चुकीच्या मार्गाने, जो भ्रष्टाचार करून पैसा कमवतो, त्या अधिकाऱ्याला पण माहिती असतो मी हा पैसा कशाने कमवलेला आहे, चुकीच्या मार्गाने कमवलेला आहे, त्यामुळे ह्याच्यातून मला समाधान मिळणार नाही. समाधान मिळवायचं असेल तर तुम्हाला सत्संगाची गरज, सत्संगाला जायची गरज आहे. सत्संगाला गेल्यानंतर तिथून काहीतरी चांगलं वेचून घ्यायचंय. चुकीचं महाराजांचं काही घ्यायचं, ते महाराजांच्या डोक्यावर दापा, त्यांचं ते बघून घेतील, कारण ते चुकीचं बोलले, ते चुकीचं बोलले, ते तुम्ही चुकीचं घेऊन जाणार तर ते तुम्ही केलेलं जे पाप आहे चुकीच्या मार्गाने ते महाराजांच्या डोक्यावर येऊन बसणार. त्याच्यात तुमचा काही दोष नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ बाबा एवढ्या कठोर शब्दात बोलतात, भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटविने कैसा नेला नाही. तुमच्या जीवनात भक्ती नाही, भक्ती नसेल अशा माणसाचं जीवन पशु सारखं. याला माणसाच्या जन्माला घातलाच कशाला, याला सटवीने का नेला नाही. नाथ बाबा कठोर शब्द वापरतात की सटवी माहितीये ना सगळ्यांना, सटवीच्या वेळेला आईने डोळ्यात तेल घालून जागं राहिलं पाहिजे, भगवंताला विनवणी केली पाहिजे, देवा माझं बाळ आहे ना, बाळ त्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे अडथळे आणू नको, जरी आणले तरी तू त्याच्या पाठीशी उभा राहा. सटवी आपल्या आयुष्याची रेषा लिहून जाते. म्हणून संत म्हणतात की हे असलं पशुसारखं वाढण्यापेक्षा याला त्या सटवीने का नेला नाही, अशी कठोर भाषा नाथ बाबा म्हणतात. जसं काही एखाद्या विधवा पत्नीनं शृंगार केला, आता ती शृंगार आपण नटतो सजतो कोणासाठी बरं? आपल्या पतीसाठी ना. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण तैसा आम्हा नारायण तैसा परी. जसा पतिव्रतेला भरतार असतो तसा आम्ही सगळे धोत्र वगैरे नेसून आमचा भगवंताला जसा वेश आवडतो तशा वेशामध्ये आम्ही राहतो. मग पतिव्रता हा शृंगार कोणासाठी करते? तिच्या. आता एखादी विधवा स्त्री असेल तर तिचा पती आहे का? तिने जर तो शृंगार केला तर त्या शृंगाराला का अर्थ आहे का? कुंकवाना ही ठाव म्हणे मी आहे व भावविण देव. कुंकू नसेल कपाळाला तिला आपण पतिव्रता म्हणू किंवा सौभाग्य स्त्री म्हणू का? पतिव्रतेचा धर्म इतका मोठा आहे की तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, भगवंतावर तिची सत्ता आहे. मग अशा जर विधवा स्त्रीने शृंगार केला तर तो व्यर्थ आहे. तसाच भगवंत तुमच्या जीवनामध्ये जर भगवंताचं प्रेम नसेल तर ते व्यर्थ आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. रांडवीन जैसा शृंगार पैकेला, रांडवीन जैसा शृंगार पैकेला, रांडवीन जैसा शृंगार पैकेला, रांडवीन जैसा शृंगार पैकेला. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख जैसा प्रेम विन झाला, जैसा प्रेम विन झाला, जैसा प्रेम विन झाला, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे,
कोट्या सांगितलेल्या आहेत. त्या 4 कोट्यांचं एक्सप्लेनेशन करते आणि मग मी स्टॉप करणार. ज्ञानी आणि अज्ञानामध्ये 4 कोट्या सांगितल्यात. अज्ञानामध्ये अज्ञानी, अज्ञानांच्या मध्ये एखादा अज्ञानी, अज्ञानामध्ये ज्ञानी, ज्ञानामध्ये अज्ञानी आणि ज्ञानात ज्ञानी. अज्ञानामध्ये अज्ञानीची स्टोरी एकदम मस्त आहे, पण मी शॉर्टकट मध्ये सांगते. एक असा एका वेगळ्या जातीचा वर्ग असतो की त्यांना आठवतं ही मूर्ख जात, या जातीला काही सांगा काही कळत नाही, यांची अक्कल डोप्यात. ना मूर्ख का म्हणतात? तर त्या सगळ्या समाजाची लोक एकत्र आली की बरं आपल्याला असं का बोलतात अक्कल डोप्यामध्ये का म्हणतात? सगळा समाज एकत्र आला, मीटिंग भरवली गेली, मोठा सभागृह तिथे मीटिंग भरवली गेली की का आपल्याला बोलतात याचं आपल्याला आपण सोल्युशन काढलं पाहिजे, आपल्याला असंच का बोलतात. मोठी सभा भरवली गेली, मोठा सभा मंडप. त्याच्यातला एक जो असतो त्याला थोडी पान बिडी काय खायची तलप आली, तो गेला पानपट्टीवर. तर पानपट्टीवाले विचारतात ना, बोलता बोलता आता संवाद ग्राहकाशी साधावा लागतो, तर तो गिराईक परत येणार. ते बाबा काय आज इकडे काय भानगड आहे तुमची? बाबा म्हणतात अहो आमच्या समाजाला लोक मूर्ख का म्हणतात याचा शोध लावण्यासाठी सगळा समाज एकत्र जमलेला आहे, इथे सभा घेतलेली आहे, एक मीटिंग आहे. बरं का? तर आम्हाला का म्हणतात याचंच का कारण आहे? म्हणजे तू मला वाटतं शहाणा दिसतोस, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर मी तुला शहाणा समजेन. म्हटलं चालेल ठीक आहे, काय हरकत नाही. पानपट्टीवाला या व्यक्तीला प्रश्न विचारतो, बघ आम्ही 3 जण भाऊ आहोत. का आहोत? आम्ही 3 जण भाऊ आहोत. त्याच्यातला एक भाऊ आहे ना तो न्यूयॉर्कला राहतो, त्यातला दुसरा भाऊ आहे ना तो इंग्लंडला राहतो. मग तिसरा भाऊ कुठे मला सांग. ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू दिलं की तू शहाणा, बाकीचे सगळे मूर्ख आहेत ते समजेल. हा डोकं खाजतो डोकं होतं, एक न्यूयॉर्कला आहे, एक अमेरिकेला, तिसरा गेला कुठं? याला काय त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. हो बाबा मला नाही उत्तर द्यायचं. अरे वेड्या, आम्ही 3 भाऊ, त्याच्यातले एक इंग्लंडला, एक न्यूयॉर्क आणि तिसरा मी ना. विठ्ठल 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 इतकं संपलं नाही. याने डोकं चालवलं. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समाजामध्ये हा प्रस्ताव ठेवला तर नक्कीच काहीतरी सोल्युशन निघणार. हा म्हणतो ही स्टोरी मी माईकवर जाऊन सांगणार आणि उत्तर बघते कोणाला देता येणार ते. गेला ना वर मीटिंग मध्ये, अध्यक्ष मीटिंग झाली, मला एक बोलायचंय, एक जर कोडा आपण सोडवला तर आपण सगळे शहाणे. गेला माईकवर, आम्ही 3 भाऊ, त्याच्यातला एक भाऊ गेला न्यूयॉर्कला, दुसरा गेला इंग्लंडला, तिसरा कुठे गेला? सगळे म्हणायला लागले अरे तूच की तो तिसरा. तो म्हणता नाही, तिसरा तो पानपट्टीवाला. विठ्ठल 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 विठ्ठल. याला म्हणतात अज्ञानातला अज्ञानी. त्याला ते कळलं नाही, 3 भाऊ आणि तो मी तिसरा. सांगताना वाक्यरचना काय करतो, उत्तर काय देतो. अरे तुला प्रश्न शाळेत काय विचारलाय, तू उत्तर काय देतोय? तुला एक वाक्यात प्रश्न सांगितलाय आणि पान भरून उत्तर लिहिलं, गुरुजी किती मार्क देतील? एका वाक्यातला 1 मार्क असतो. याने पार याला उत्तर येत होता ना, याच्याबद्दल तो धडा याचा जास्त पाठ होता. याला वाटलं जरा जास्त लेवल इम्प्रेशन पडेल, लिहिला पानभर, मार्क किती? 1. त्याला प्रश्नच कळला नाही एका वाक्यात होता का नाही. अज्ञानातला अज्ञानी, अज्ञानात ज्ञानी. ज्ञानी असतो पण तो अज्ञान असतो. संत चांगदेव महाराज ज्ञानी होते. 1400 वर्ष योग साधनेने यमाला थांबवलं. किती? 1400. चांगदेवाचं वर्णन करताना मुक्ताई म्हणते कोरा तो कोराच. पत्र पाठवायला सांगितलं. माऊलींना म्हणणार तरी काय, ही 4 बालकांना मी काय म्हणू, माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, एवढे म्हणू तरी काय, म्हणायला शब्दच नाहीत. कोरं पाठवलं. मुक्ताई सांगते कोरा तो कोरा.
आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी. आदिशक्ती आदिमाय होते ना, अशा आदिशक्तीला चांगदेवांनी गुरु करून घेतलं. असा जो चांगदेव होता ज्ञानी होता, पण अज्ञानात होता, भ्रमात होता, अहंकारात होता. त्यामुळे त्याला माऊलींचं दर्शन घ्यायला तो कशावर गेला ना, सगळ्यांना कथा माहितीच आहे ती, की स्वतः सजीव जो वाघ असतो त्याच्यावर, सजीव जो सर्प असतो त्याचा चाबूक घेऊन, आणि तिकडं निर्जीव विंत चालवली ना माऊलींनी. हा म्हणजेच काय, अहंकार हा आपला गेला पाहिजे. अज्ञानात जर आपल्या अंगामध्ये आपण ज्ञानी आहोत, खूप हुशार आहोत, पण आपल्याकडे अज्ञान आहे, आपल्याकडे अहंकार आहे, मग आपण कशात येऊ? अज्ञानात ज्ञानी, ज्ञानात अज्ञानी. तिसरी कोटी काय आहे? ज्ञान आहे पण अज्ञानी होत. संत नामदेव महाराज कसं काय? अरे देव ज्याचं ऐकतोय सगळं, जेव ज्याचं लाड पुरवतोय संत नामदेवांचे, देव त्याच्या हातून खातोय. मग देव जर मला भेटलाय तर मला गरज काय आहे बाकीच्या गोष्टीची? म्हणजे श्री गुरु केल्याशिवाय एकदा संतांची सभा भरवली गेली. संतांची सभा आपल्याकडे कसं, आता एखादा सप्ताह सुरू असेल तर सगळेजण मीटिंग ठेवतात. बरं कसं आयोजन करायचं, काय करायचं, किती साधारणतः खर्च होईल, किती आपण वर्गणी काढल्यानंतर आपल्या सप्ताहाचं आयोजन होईल, सगळ्यांचा सहभाग खूप गरजेचं आहे. ह्याचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण सगळं आयोजन करतो. आता मी म्हणते आमच्याकडे लहानपणे सप्ताह व्हायचा ना, तेव्हा ते बाबा होते ना, प्रत्येक बायकांना उठायला जायचे. म्हातारे बाबा असे उठवायला जायचे, उठा काकडाला जायचं ना, उठा काढ, अख्खं मंदिर भरायचं सगळ्या बायकांनी. स्वतःचा अनुभव, ते बाबा उठवायचे, 8 तासाने उठवायचे, सगळेजण उठायचे. हे असं मंदिर भरलेलं असायचं, म्हणजे काकडाला ते 8 तासाने उठवायचे आणि मग सगळ्या उठायचे आणि आनंद असायचा. तसंच आनंदी असं सगळीकडे राहणं गरजेचं आहे. मग संतांची सभा भरवली गेली. भरवली गेल्यानंतर मुक्ताई प्रतिनिधित्व करणार गोरोबा काकांनी सांगितलंय, बघ याने मी मडके टेस्ट करतो की हा मडका कच्चा आहे का हा पक्का आहे. मग तो मडका चेक करायला गेली. मडका चेक करताना नामदेव महाराजांच्याकडे हा मडका कच्चा आहे. कळलं? त्याचं कारण काय? गुरु केला नाही म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. शेवटची कोटी ज्ञानात ज्ञानी. ज्ञानी यांचा शिरोमणी. काय म्हणतात माऊलींना? ज्ञान यांचा शिरोमणी. ज्ञानांच्यात पण ज्ञानी असे संत ज्ञानेश्वर महाराज, की ज्यांची साधना केल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान देव ज्ञान देव मुखी म्हणता चुकती फेर. विठ्ठल 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 विठ्ठल. साधकाचा माय बाप दरुषणे हरे पाप, सर्वा भूती सुखरूप ज्ञानोबा माझा. असे संत ज्ञानेश्वर महाराज, की साधक जे भगवंताच्या भक्तीला निघाले त्याच्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज हे आपले उपासक आहेत. त्यांची उपासना केल्याशिवाय, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. नाथ बाबा शेवटच्या चरणात सांगतात की प्रेमाचा अनुभव कोणाला येतो? एका जनार्दनी प्रेम अति गोड, प्रेम अति गोड. 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 अंतरी सुरबाण जाणती
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा कुंडली नवरात्र श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चाल म्हणता का टाइम झाला असते असते उशीर झाला म्हणून त्यातच घेतली स्वर द्या स्वर हरी एका जनार्दन भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीण मधली चाल भैरवी नको बोलू चला जाऊ दे चला तू मेहमान नको विठ्ठल भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्यानवा दयाजी अभिमान नित्यानवा दयाजी
आवाज आवाज याचा आवाज. हॅलो हॅलो हॅलो. अभंगाचा भावार्थ येथेच संपला, पण इतकं सांगून शेवटची शिदोरी जर तुम्हाला दिल्या नाही तर मला घरी जाऊन झोप लागणार नाही. भगवान श्रीराम आणि भगवान रावण, आता तुम्ही म्हणाला रामाला पण भगवान म्हणता, रावणाला पण भगवान म्हणता, दोन्हीही पूजनीय. दोघांच्यातला फरक आपल्याला बघायचा आहे की असं काय की राम आणि रावणामधला फरक झाला. मनुष्य देहाचे निधाने सच्चिदानंद पदवी. मनुष्य देहात भगवंताला मनुष्याच्या देहात यावं लागलं तुमच्या आमच्यासाठी. भगवान श्रीराम आणि रावणातला फरक काय? भगवान श्रीराम धनवान होते की रावण धनवान होता? रावण ना. त्यावेळेला भगवान श्रीराम जे वनवासाला गेलेले त्यांच्या समोर धनवान कोण होता? रावण. बर बलवान कोण होता? रावण. सगळे देव सगळ्यांना बंदिस्त केलेलं कोणी? म्हणजे भगवान श्रीरामांच्या समोर रावण मोठाच होता, वयाने सुद्धा कोण मोठा होता? रावण स्वतः म्हणायचे, मुझसा पंडित मुझसे जोधा, जगत में कोई नहीं, अपने शीरों को काट काटर भगवान शंकर को मैंने पूजा. विठ्ठल जुगलबंदी आधी बसायचो ना थोडा 15-20 मिनिटं आधी. अगदी लहानपणापासून ना दोघं जण जवळजवळ 5वी-6वी पासून असल्यापासून माझ्या कीर्तनात वाजवतात. लहान होते तेव्हापासून दोघांची जुगलबंदी आहे का अशीच ती वाढत वाढत गेली आणि उत्तरोत्तर ती वाढतच जाणार आहे. म्हणजेच भगवान श्रीरामांच्या समोर जर रावण इतका मोठा बलवान होता, स्वतःच्या शिरेला काटून काटून रुद्राभिषेक भगवान शंकरांना रुद्राभिषेक करणारा असा भक्त पण मोठा कोण होता? रावण होता. मग त्याच्याकडून अशी काय चुकी झाली तर चरित्र की रामापुढे तो हरला का? तर चरित्र. रामचरित्र मानस कोणी लिहिलं? तुळशीदासांनी लिहिलं. कोणावर? रामावर. कारण काय काय जपलं रामाने? चरित्र. म्हणून आपण सगळ्यांनी रामानातून उद्देश घ्यायचा की प्रत्येकाने आपलं चरित्र जपणं खूप गरजेचं आहे. पांढरी वस्त्र घालणं सोपं आहे, पण त्या पांढऱ्या वस्त्रावर एक जरी डाग लागला म्हणजे आपल्या चरित्राला एक जरी डाग लागला तर तुमचा परमार्थ पाण्यातच गेला. विठ्ठल खूप आनंद झाला की मज पामर आहे खाय थोरवण, की माझ्यासारख्या पामराला ही तुमच्या आजचा सुंदर अशा सप्ताहाच्या आयोजनामधल्या कार्यक्रमाची सेवा दिल्याबद्दल शतशः ऋणी आहे. कार्यक्रमामध्ये साथ देणाऱ्या सुनीता अहिल्याताई आणि दीपालीताई, सुजाताताई पाटील, त्यांनी जी साथ दिली. त्याच्यानंतर या दोघी मुलींनी काय नाव ताई तुमचं? मुक्ताताई आणि रिद्धी दोघींनी म्हणजे सुंदर. म्हणजे मला असं वाटलं आधी घाबरलेलं बाई त्या दोघांना बघून काही कीर्तनात पूर्ण वाजवत आहेत की नाही, पण निश्चित सुंदर की तुम्ही दाखवून दिलं की यस वी कॅन डू एव्हरीथिंग. स्त्रियांनी जर ध्येय पकडलं तर इकडे बघा कुठेच आम्ही कमी पडणार नाही. तुमची साथ खूप गरजेची आहे की तुमचा पाठिंबा आहे म्हणून तर आज एवढ्या स्त्रिया उभ्या आहेत. तर एखाद्या बस खाली काय पुढे जाते आपल्याकडे सवय नाही, एखादा असं तारपिटलेलं असतं पुढं पुढं जायचं नाही, गप मागे बस. तिथे काय तुला मिरवायला जायचंय? गेली बिचारी मागे. असं नाही पाहिजे की आपण स्त्रिया पुढे आहोत. मी सुद्धा आज पुढे, माझ्या पाठीशी आई वडिलांचा आशीर्वाद आहेच आहे, पण माझे पती सतत माझ्या बरोबर असतात. पण त्यांनाही तेवढा विश्वास आहे की माझी पत्नी कुठल्या प्रकारे चुकीचं काम करणार. हा विश्वास पती पत्नीचा जो संसार आहे, दोन गाड्यांचा आहे. एका साईडला संसाराचा गाड्या हाकलत असताना ती दोन्ही चाकं म्हणजे पती पत्नी आहेत. गाडीची दोन चाकं समांतर चालली पाहिजेत. कोण एकमेकांपेक्षा मोठा नाही, दोघही समान आहोत.
हा संसाराचा गाडा चालत असताना आपला संसार प्लस परमार्थ हा सुखरूप व्हावा अशीच माझी त्या पांडुरंग परमार्थाकडे विनंती आहे. पुन्हा एकदा सगळ्यांशी शतशरुणी. गुरुवर्या श्री गणेश महाराज नेहमीच आमच्या पाठीशी असतात. की मला वाटतं कीर्तनाला मला जे प्रोत्साहन दिलं, तर मी कधीही कीर्तन असं की मी सांगते की मी कीर्तनाला उभी राहिली ती वडिलांचा हट्ट आहेच आहे, त्याच्याबरोबर जर श्री गुरूंची कृपा नसती, त्यांनी जर आधार दिला नसता की जा तुम्ही ताई कीर्तन करा, काही हरकत नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज सगळीकडे मी मला वाटतं जवळजवळ कीर्तनाच्या सुरुवातीला जवळजवळ 200 कीर्तनं झाली असतील, पण त्यांनी दिलेला मोरल सपोर्ट की जा उठा उभे राहा तुम्ही कीर्तन करू शकाल, हा पाठिंबा खूप गरजेचा आहे. आणि हा पाठिंबा श्री गुरूंसारखं त्यांनी माझ्या पाठीशी केल्यानंतर त्यांची शतशः ऋणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामस्थांचं व्हिडिओ शूटिंग माझ्या कीर्तनाची अजूनपर्यंत झाली नव्हती. पहिलंच कीर्तन व्हिडिओ शूटिंग, नाही तर आपली एखादी क्लिप आपली मोबाईलमध्ये घ्यायची, पण ती व्हॉट्सअपला ठेवायची नाही. आपल्याला काय प्रसिद्ध कीर्तनकार व्हायचं नाही, काहीतरी आपली छोटी मोठी सेवा भगवंताचं नामस करणाऱ्यांची जरी भगवंतानी दिली तरी त्याची मी ऋणी आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं ऋण मानून अभंगाचा भावार्थ आपल्या जीवनामध्ये घ्या आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे भक्ती नाथबाबांनी सांगितल्यासारखी करा. म्हणून करविली तैसी केली कटी कट वाकुटी के नीट कोण जाणे कोणाचा कारणे झालेस निर्माण देवाचे कारण देव जाणे. ज्ञानेश्वरा बोलण्याच्या ओघात जर एखादा अपशब्द गेला असेल तर माझा अपशब्द मला परत करा. आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे काही चांगले शब्द बोलले गेले ते तुमच्या जीवनामध्ये आणा हीच भगवंताच्या ती प्रार्थना. जय विठ्ठल जय काय द्यावी त्यासी व्हाई उतराई ठेवी तो पायी जीव थोडा. आज या ठिकाणी खरोखर भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नेवा दया माझी. या खरोखर आज या ठिकाणी नाथबाबांच्या अभंगातून सुंदर असं या ठिकाणी विवचन मांडलेलं आहे. मी ताईंसाठी खास बोलू शकेल. साच आणि मवाल मिथुला आणि रसाल शब्द जसे कळलेलं अमृताचे, कारण यांची निस्वार्थी सेवा या ठिकाणी आहे. ती मगाशी स्तोत्राने म्हटलेलं आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतवेता सर्वरंभ परित्यागी ओमद भक्त समप्रिया. श्रीमद भगवतीच्या वचनानुसार या ठिकाणी ताईंचं जीवन आहे. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे खरखर या ठिकाणी आज हरिभक्ती पर्यंत गीताताई महाराज पाटील आरिवली सुंदर असं या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. तरी सुद्धा ग्रामस्थ मंडळ कोपरोली खरोखर या ठिकाणी ताईंचा आम्ही शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या रिद्धीत ताई आणि मुक्ताताई यांनी सुद्धा छान प्रकारे या ठिकाणी मृदुंगा साथ केलेले आहे. आमचे सर्व गायनाचार्य आमच्या त्यांना मी माझ्या मुलीसारखी मानत असतो. आमच्या अहिल्या दिदी असतील, सुचेता दिदी असतील, आमच्या या ठिकाणी बलराम महाराज असतील, सर्व गायक वृंदानी अनंत महाराज सर्व गायक वृंदानी छान प्रकारे या ठिकाणी गायन साथ केले. त्यांचं या ठिकाणी आम्ही शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. आणि उद्या सकाळी या ठिकाणी आदरणीय परमसिंह हे आपले गुरुतुल्य असणाऱ्या गुरुवारी